नमस्कार, मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजरखेडे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 काय आहे. आपण सध्याला व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल अशा विविध सोशल मीडियावर त्या विधेयकाला ईमेलद्वारे अथवा मोबाईल नंबरला मिस कॉल देऊन समर्थन दर्शवण्याचे मेसेज बसले असतीलच आणि आपण त्याला समर्थन देखील केले असेल. मित्रांनो, हे विधेयक जाणून घेण्या अगोदर आपल्याला वक्फ बोर्ड म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण माझ्या या व्हिडिओचा आधार घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये मी वक्फ बोर्ड म्हणजे काय, वक्फ बोर्डाला काय अधिकार असतात अशा विविध मुद्द्यांवरती माहिती सांगितलेली आहे. आपण हा जर व्हिडिओ पाहिला तर आपणास हे सुधारणा विधेयक अधिक लवकर लक्षात येईल. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं होतं. वक्फ कायदा 1995 मध्ये 40 सुधारणा त्या विधेयकात सुचवण्यात आल्या आहेत. मात्र या सुधारणांमुळे मुस्लिम समाजाचा वक्फ मालमत्तांवरील हक्क हिरावून घेतला जाईल आणि सरकारी नियंत्रण त्यावर आणले जाईल. सरकार या माध्यमातून वक्फ मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. सरकारने या दुरुस्ती विधेयकाबाबत म्हटले आहे की वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे आहे. सध्या 9 लाखपेक्षा जास्त एकर जमिनीवर वक्फच्या मालमत्ता आहेत. संरक्षण मंत्रालय असेल आणि भारतीय रेल्वे नंतर मालमत्तेच्या बाबतीत वक्फ बोर्ड हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर देशातील सगळ्यात मोठ्या 3 जमीन मालकांपैकी एक वक्फ बोर्ड आहे. दुरुस्ती विधेयकात वक्फ कायद्याचे एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा असं नामकरण करण्यात आलं आहे. म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ऍक्ट असे असेल. दुरुस्ती विधेयकाच्या उद्दिष्टे आणि कारणांमध्ये केलेल्या वक्फच्या व्याख्येनुसार किमान 5 वर्ष इस्लामचे पालन करणाऱ्या आणि अशा मालमत्तेची मालकी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने दिलेली देणगी म्हणजे वक्फ होय. प्रस्तावित दुरुस्ती कायद्यात वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेऊन ते अधिकार जिल्हाधिकारी किंवा उपायुक्तांना दिलेले आहेत. या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद असेल आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले 2 प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत. यात महिलांचा सुद्धा समावेश असेल. नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोहरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम समुदायाला स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी दिलेली आहे. नवीन विधेयकात असलेल्या तरतुदीनुसार वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तेमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे. राज्य वक्फ बोर्ड ही मालमत्ता वक्फची आहे का नाही हे ठरवू शकणार नाहीये. ही फार महत्वाची बाब आहे मित्रांनो. कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक नवीन वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि पडताळणी करणे बंधनकारक असेल. मालमत्तेच्या कागदपत्राशिवाय नवीन वक्फ तयार होऊ शकत नाही. नवीन वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर करावा लागेल. वक्फ बोर्ड अर्जाची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच वक्फची नोंदणी केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात मालमत्ता विवादित किंवा सरकारी जमीन म्हणून घोषित केल्यास नोंदणी होणार नाही आणि समजा नोंदणी झालीच ते नोंदणी केल्यावरच प्रमाणपत्र दिले जाईल. कोणत्याही सरकारी जमिनीला वक्फ मालमत्ता करता येणार नाही. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केलेल्या सध्याच्या सरकारी मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून गणल्या जाणार नाहीये. ही जमीन सरकारी जमीन आहे का नाही याची चौकशी करून निर्णय घेण्याचे अधिकार हे मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांना असतील, ज्याची चौकशी सर्वेक्षण आयुक्तांकडून केली जाणार आहे. नवीन विधेयकामध्ये असलेल्या तरतुदीनुसार अल्पसंख्याक मंत्री हे केंद्रीय वक्फ कौन्सिलचे अध्यक्ष असतील. तसेच 3 खासदार सुद्धा याचे सदस्य असतील. केंद्रीय वक्फ कौन्सिल सदस्यांमध्ये 2 महिलांचा सुद्धा समावेश करणे बंधनकारक असेल. 2 बिगर मुस्लिम सदस्य हे असतील. व्यवस्थापन असेल, आर्थिक व्यवस्थापन असेल, प्रशासन आणि अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर यासारख्या क्षेत्रातूनही सदस्य बनवले जातील. राज्य वक्फ बोर्डामध्ये जास्तीत जास्त 11 सदस्यांची तरतूद असेल. 2 महिला आणि 2 बिगर मुस्लिम सदस्यांसाठी ही तरतूद आहे. बोहरा आणि आगाखानी समाजही सदस्य बनू शकतील. सदस्यांमध्ये शिया, सुन्नी आणि ओबीसी प्रवर्गातील किमान 1 प्रतिनिधी हा अनिवार्य असेल. केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्फची नोंदणी केली जाईल. याच पोर्टलवर वक्फच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतवल्लींना हिशोब सादर करावा लागेल. त्याचबरोबर ज्या मालमत्तांचे निव्वळ उत्पन्न हे 5,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वक्फ बोर्डातील मुतवल्लींचे वार्षिक योगदान 7% 5% करण्यात आले आहे. एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते का नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ बोर्डाकडून काढून घेण्यात आलेला आहे. नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिसदस्यीय वक्फ लवादाची सदस्य संख्या कमी करून 2 करण्यात आली आहे आणि या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाहीये. या लवादाने दिलेल्या निर्णयाविरोधात 90 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टामध्ये आपणास दाद मागता येणार आहे. ही फार महत्वाची बाब आहे मित्रांनो. नवीन कायद्यामध्ये लिमिटेशन ऍक्टची तरतूद ही वगळण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की 12 वर्षाहून अधिक काळ
एखाद्या व्यक्तीकडे वक्फाच्या जमिनीचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर अतिक्रमण केलं असेल तर त्या व्यक्ती या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे त्या जमिनीचे मालक होऊ शकतात. धन्यवाद.